त्या मशिनरीवरती खर्च केला जातो, परंतु तुम्ही जर अशा प्रकारे क्रिकेट खेळत राहिलात तर क्रिकेटचा आनंदसुद्धा घेता येईल आणि त्याचप्रमाणे आपली फिटनेससुद्धा योग्य पद्धतीने राखता येईल. चला वळूया पुन्हा एकदा आपण या मैदानाकडे आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं. मैं यासीन मर्जन आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. स्ट्राइकिंग एंड पर केतन, जी हां, फुलर लेन थी, उसे सीधे बल्ले से खेला था, मिड ऑफ खाली था. लॉन्ग ऑफ के फील्डर तेजी के साथ उस गेंद तक पहुंचे, उस गेंद को फील्ड किया, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और एक रन यहां पे मुकम्मल किया है. केतन मेहर ने अपना इस एक रन के साथ अकाउंट ओपन किया. उसके साथ ही बल्लेबाज किशोर को खेलने का मौका दिया है, जबकि गेंदबाजी के मोर्चे पर सचिन अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं. 4 ओवर का ये मुकाबला, 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद. राइट आर्म राउंड विकेट. आहा, लहराती हुई गेंद थी, बिल्कुल फ्लाइट को परख नहीं पाए थे. हालांकि सीधे बल्ले से खेलने की कोशिश की, मिस टाइम कर गए और सीधा गेंद स्टंप से जाके टकराई, खंबा उखाड़ दिया है. और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम वीबीपी पनवेल को. बहुत ही निराश और नाराज मन से मैदान से बाहर जा चुके हैं. किशोर आउट होने के बाद अब नए बल्लेबाज दीपक. दीपक जो कि बायां हाथ के बल्लेबाज हैं. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद. 30 गज के दायरे में देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है. एक शॉर्ट पॉइंट, उसी के साथ एक शॉर्ट कवर, मिड ऑफ की दिशा में राकेश और शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वायर लेग और एक शॉर्ट मिड विकेट की दिशा में एक फील्डर तैनात है. 30 गज के दायरे के बाहर वाइडिश लॉन्ग ऑन हमें नज़र आता हुआ, उसी के साथ एक डीप मिड विकेट हमें दिखाई देता हुआ. जी हाँ, ऑफ स्टंप पर सफल होकर पहले ही मन बना लिया था दीपक ने कि उस गेंद को लॉन्ग लेग और स्क्वायर लेग की दिशा में खेलेंगे, मगर टप्पा खाने के बाद गेंद फिर से एक बार बल्लेबाज दीपक को चकाती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में. बहुत ही अच्छी विकेट कीपिंग और फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद. पहली 3 गेंदों में एक ही रन खर्च किया है गेंदबाज सचिन ने और एक सफलता अपने नाम की है. कमाल की शुरुआत, इससे अच्छी शुरुआत और क्या हो सकती है, क्योंकि 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद इस तरह की गेंदबाजी. जी हाँ, फ्लाइटेड गेंद, स्लोवर वन, अपने उंगलियों को फेरा था, बिल्कुल बल्लेबाज परख नहीं पाए थे. हालांकि जैसे वैसे गेंद और बल्ले का कनेक्शन तो हुआ, मगर बिल्कुल कॉन्फिडेंट नहीं थे. गेंद नज़दीकी फील्डर जब तक फील्ड करते तब तक फिर से एक बार दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का. दोनों भी बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ 1 रन मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 2 पर, 1 विकेट के नुकसान पर. पहला ओवर प्रगति पथ पर. 4 ओवर का ये मुकाबला. अभी अभी जो क्रिकेट के दीवाने हमसे जुड़े हैं उनकी जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा, वीबीपी पनवेल बनाम मोरिया 11 पनवेल, इन दोनों टीमों के बीच ये संघर्ष जारी है. सम्माननीय विनायक पाटिल पुरस्कृत साखर, जी हाँ, इस पर हवा में उछाल कर खेला है, मगर जी हाँ, ये बाउंड्री को क्लियर करती हुई गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर आता हुआ ये पहला सिक्सर. हवा में उछाल कर खेला है. लीजिए, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और बाहर की तरफ निकल रही थी. बल्लेबाज केतन ने उसे बखूबी पहचान लिया था. इनसाइड आउट, थोड़ा सा स्टंप से हटकर अपने आप को रूम दिया और क्या खूबसूरती के साथ उसे उछाल कर खेला है. जी हाँ, इसमें दबा फुलर लेन फ्लिक किया है, फ्लिक ऑफ द रिस्ट, अपने कलाई को रोल किया, कारपेट के सहारे डीप मिड विकेट की दिशा में खेला है उस गेंद को. लालिया वहाँ पे मौजूद थे.
मगर लालिया जब तक फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार आसानी के साथ एक रन यहाँ पे जोड़ लिया है। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहला ओवर कुछ मिला जुला रहा, मगर मैं यही कहूँगा कि बहुत ही बेहतरीन रहा, क्योंकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था। उसके बावजूद उन्होंने मात्र 9 रन खर्च किए हैं। 30 गज के दायरे में गेंदबाजी करना अपने आप एक बड़ी बात होती है और अपने आप में एक बड़ी चुनौती भी होती है। सचिन ने पहले ओवर में 9 रन भी खर्च किए और एक सफलता अर्जित की है। ये सबसे अहम बात। एक छक्का इस ओवर में देखने को मिला, मगर बिंदी गेंद भी इस ओवर में हमें देखने को मिली है और 3 सिंगल के जरिए से 9 रन स्कोर कार्ड पर। अब इस बीच दूसरा ओवर लेके आए हैं नए गेंदबाज महेश। महेश 9 नंबर की जर्सी परिधान किए हुए महेश शबरानी जी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। अब 30 गज का दायरा यहां से हटने के बाद देखिए फील्डिंग किस तरह से सजाई गई है। वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में एक फील्डर तैनात है, उसी के साथ लालिया हमें लॉन्ग ऑन की दिशा में दिखाई दे रहे हैं। उसी के साथ एक डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और डीप कवर की दिशा में भी एक फील्डर तैनात किया गया है। 30 गज के दायरे के अंदर एक बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग। पहली गेंद महेश की। जी हाँ, इसमें तबाह हेलीकॉप्टर बनाकर उसे खेलना चाहते थे और लालिया ने यहाँ पे अपने सामने की तरफ गोता लगाया, मगर नाकाम रहे। उनके हाथों से गेंद छिटक गई, मगर देखिए उनके एफर्ट के लिए एथलेटिज्म यहाँ पे नजर आया। क्या कमाल की यहाँ पे डाइव लगाई थी, जबरदस्त गोता लगाया था, मगर हालांकि अंतिम क्षणों पर उनके हाथों से गेंद छिटक गई। इसका फायदा मिला बल्लेबाज को। बल्लेबाज ने देखते देखते यहाँ पे 2 रन मुकम्मल कर लिए। जी हाँ, फुल टॉस बनाकर उसे स्वैप करने की कोशिश कर रहे थे। कारपेट के सहारे गेंद डीप स्क्वायर लेग की दिशा में, आहा स्ट्रॉन्ग आर्म, मगर ये खराब थ्रो, क्योंकि विकेट कीपर गैदर नहीं कर पाए। दूसरा रन भी यहाँ पे मुकम्मल हो चुका है। तीसरे रन के लिए भी दौड़ पड़े और देखते देखते बल्लेबाजों ने तीसरा रन भी मुकम्मल कर लिया है। क्या कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा स्टैमिना। आजकल के युवा खिलाड़ी, 30-32 साल के खिलाड़ी तीसरे रन लेने के बाद फौरन पानी की मांग करते हैं, थक जाते हैं क्योंकि डाइट फॉलो नहीं करते, चाइनीज़ को खाते हैं। और यहाँ पे देखिए इन खिलाड़ियों के शरीर के ऊपर बिल्कुल बॉडी लैंग्वेज से पता नहीं चल रहा है कि ये कहाँ से थक गए हैं। क्या कमाल की रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने को मिली। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर महेश ने पहले 2 गेंदों में अब तक 5 रन खर्च किए हैं। एक वक्त था महेश ने उस वक्त अपने आप को सिद्ध किया था और सभी क्रिकेट के दीवानों ने उन्हें प्रसिद्ध किया था। जी हाँ, ये देखिए क्यों प्रसिद्ध थे विवेक। यहाँ पे महेश ये बताते हुए हवा में लहराती हुई गेंद, अपने उंगलियों को फेरा। क्या कमाल की गेंद थी, स्लोवर वन थी, बिल्कुल परख नहीं पाए थे और सीधा स्टंप से जाके टकराई, खंभा उखाड़ दिया है और एक बल्लेबाज मैदान से बाहर। उन्हें प्रसिद्ध किया था। जी हाँ, ये देखिए क्यों प्रसिद्ध थे विवेक। यहाँ पे महेश ये केतन मेहर और सचिन मोकल के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। नए बल्लेबाज डॉक्टर सचिन मोकल। देखिए डॉक्टर होने के बावजूद अब यहाँ पे खेल के प्रति प्यार यहाँ पे झलकता हुआ, खेल के प्रति डेडिकेशन, खेल के प्रति एक चाहत यहाँ पे नज़र आती हुई। क्योंकि आप सभी जानते हैं कि डॉक्टर कितने बिजी होते हैं और डॉक्टर कितने प्रोफेशनल होते हैं और ये सारा व्यवसाय छोड़कर आज पूरा दिन क्रिकेट खेलेंगे। जी हाँ, पहली गेंद उड़ाया उसे लॉन्ग ऑन की दिशा में, मगर लालिया इस मर्तबा कोई किसी भी तरह की गलती नहीं करेंगे। कमाल का वेल जज कैच और इसी के साथ ये पहली गेंद पर
बल्लेबाज मैदान से बाहर। डॉक्टर सचिन मोगल बैक टू द पैवेलियन। का है महेश को सुनहरा मौका है अब हैट्रिक अपने नाम करने का और इस प्रतियोगिता को यादगार बनाने का। 2 बल्लेबाजों को चलता किया है। पहले तो दीपक पाटिल को आउट किया, उसके बाद दूसरे ही गेंद पर सचिन मोगल को चलता किया है। अब सचिन की जगह पर नए बल्लेबाज आए हैं कैलाश पोरजी स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी करने के लिए तैयार। जब तक होते हैं तब तक मैं बताना चाहूँगा 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 9 रन खर्च किए थे गेंदबाज सचिन ने, मगर महेश यहाँ पे बहुत ही डेंजरस गेंदबाजी करते हुए विकेट टेकिंग गेंदबाजी, अपने उंगलियों का जादू उन्होंने दिखाया। उंगलियाँ किस तरह से गेंद के ऊपर घुमाई जाती है, फेरी जाती है, उसका उत्तम उदाहरण पेश किया और 2 बल्लेबाजों को यहाँ से चलता किया है। दीपक को जिस तरह से उन्होंने बोल्ड आउट किया था वो तो कमाल का विकेट हमें देखने को मिला था। फिर से एक बार महेश, जी हाँ, इस मरतबा शॉट ऑफ लेन गेंद, मगर उसे जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश और ये पहला हैट्रिक। अगर गेंदबाजी पसंद आई हो तो यहाँ पे तालियां होनी चाहिए। लाजवाब गेंदबाजी, वेल डन महेश, ये पहला हैट्रिक इस प्रतियोगिता का। फोर्टी प्लस रायगढ़ जिला अध्यक्ष प्रवीण पाटिल उर्फ भाऊ, हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम राकेश, सम्माननीय राकेश चौहान इनकी जरिए से दिया जाएगा। देखिए स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज प्रवीण पाटिल, जो कि 40 प्लस रायगढ़ जिला के अध्यक्ष भी है और आज यहाँ पे बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइकिंग एंड पर तैयार होते हैं। मगर महेश, आहा, पहली गेंद उड़ाया उसे, लाजवाब, कमाल का, ऑस्टैनिशिंग, अद्भुत, ये जबरदस्त स्ट्रोक था। रिस्ट ऑफ द फ्लिक, मात्र फ्लिक किया था, मगर गेंदबाज की ताकत और गेंदबाज के पेस का इस्तेमाल करते हुए उस गेंद को खेल दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घा में 6 रन के सचिन ने 9 रन खर्च किए थे। दूसरे ओवर में महेश आए, महेश ने 11 रन खर्च किए हैं, मगर महेश ने 3 बल्लेबाजों को एक ही ओवर में लगातार आउट किया था, हैट्रिक अपने नाम की थी और ऐसा करने वाले इस प्रतियोगिता के एकमात्र गेंदबाज। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 20 रन, मगर प्रवीण पाटिल, इनकी जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि पहली गेंद का सामना कर रहे थे और पहली गेंद को उठाकर खेला था। परफेक्ट मिडल ऑफ द बैट हमें देखने को मिला था और गेंद दर्शक दीर्घा में जाती हुई दिखाई दी थी। पहली गेंद के ऊपर छक्के से आगाज किया है और अपने इरादे स्पष्ट किए हैं। नए गेंदबाज अजीत पाटिल, आहा, अजीत की बहुत ही बढ़िया गेंद, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होकर बाहर की तरफ निकलती हुई और कंधे की ऊंचाई तक भी उठी थी। उसे अपने घुटने के बल जाकर मिड विकेट के ऊपर से उड़ाने की कोशिश थी बल्लेबाज की, बल्लेबाज केतन मेहर। हालांकि केतन के बल्ले से एक छक्का हमें इसके पहले देखने को मिला, मगर उसके बाद उनका बल्ला यहाँ पे खामोश नजर आया, क्योंकि बहुत देर के बाद उन्हें स्ट्राइकिंग एंड पर बैटिंग करने का मौका। ये देखिए, जिस स्ट्रोक को पहले ही अपने मन में खेल चुके थे
उस स्ट्रोक को एग्जीक्यूट किया मगर एलिवेशन नहीं दे पाए, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और मिड विकेट में बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज केतन के रूप में मैदान से बाहर। इस बीच नए बल्लेबाज नरेश गायकवाड़ मैदान में देखिए धीरे धीरे आते हुए, मगर गेंदबाज अजीत की भी यहाँ पे तारीफ होगी क्योंकि अजीत ने जिस तरीके से उस गेंद को कट किया था, लेग स्पिन कराने की जो कोशिश की थी उसमें काफ़ी हद तक सफल रहे और बल्लेबाज को हवा में खेलने पर मजबूर कर दिया था क्योंकि बल्लेबाज की मानसिकता उन्होंने पहचान ली थी। और यही होता है, असली गेंदबाज की परख होती है, असली गेंदबाज की पहचान होती है कि बल्लेबाज को किस तरह से वो भापते हैं। बल्लेबाज को परखना, बल्लेबाज के दिमाग को पढ़ना, ये खासियत जिस भी गेंदबाज में होती है वो गेंदबाज हमेशा सफलता की सीढ़ी चढ़ता हुआ दिखाई देता है। जी हाँ, इसमें दबा अच्छी गेंद थी मगर बैकफुट पर जाकर मात्र उसे धीरे से स्टीयर किया था कवर की दिशा में। उस गेंद को जब तक फील्ड करते तब तक 1 रन लेने का मौका, मगर अब 1-1 रन लेने से क्या यहाँ पे ज़्यादा फायदा होगा? क्या ये मैच जीता जा सकता है? सवाल निशान ज़रूर है क्योंकि यहाँ पे अब 1-1 रन नहीं, बड़े स्ट्रोक की दरकार, क्योंकि पहले ओवर में मात्र 9 रन थे, दूसरे ओवर में 11 रन, 2 ओवर में 20 रन स्कोर कार्ड पर थे 10 रन की औसत से। अगर इसी औसत से रन बनेंगे तो 40 रन बनेंगे और 40 रन बनाना इस विकेट पर हालांकि ज़रूरी है मगर मजबूत नहीं हम कह सकते ये रनों की संख्या को। जी हाँ, उल्टे हाथ से खेला है प्रवीण के बल्ले से, फिर से एक बार लाजवाब स्ट्रोक, रिवर्स स्वीप और ये स्वीट हिट भी होता हुआ गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, 4 रन। प्रवीण पाटिल मात्र यहाँ पे बड़े स्ट्रोक से डील कर रहे हैं। पहली गेंद पर छक्के से आगाज किया, उसके बाद जैसे ही मौका मिला स्ट्राइकिंग एंड पर खेलने का, अपने उल्टे हाथ का जौहर भी यहाँ पे दिखाया और एक स्वीट हिट खेलकर 4 रन वसूल किए। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंपर सफल हुए थे, उसे बॉलर के सर के ऊपर से उड़ाया है, 2 खिलाड़ियों के बीच में से उस गेंद को निकाला, गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए कमाल का स्ट्रोक। को ढूंढा है और गेंदबाज को परखते हुए गेंदबाज के ऊपर सर चढ़कर बोल रहे हैं। जी हाँ, इसमें तब उल्टे हाथ से खेलने का प्रयास था, उल्टा पुल्टा स्ट्रोक, मगर पलक झपकते ही स्टंप को बिखेरा था। मगर क्या यहाँ पे, जी हाँ, अंपायर जी ने तीसरे अंपायर को याद किया है, ये जो डिसीजन है वो तीसरे अंपायर जी के ऊपर सौंपा गया है। अब तीसरे अंपायर जी देखेंगे क्या वहाँ पे स्टंप आउट है प्रवीण पाटिल या नहीं है। हम थोड़ा सा इंतज़ार करेंगे तीसरे अंपायर। तीसरे अंपायर अब वहाँ पे देख रहे हैं कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था। हम तीसरे अंपायर के फैसले के मुंतज़िर है, थोड़ी देर के बाद ये फैसला ज़रूर आएगा। जी हाँ, यहाँ पे नॉट आउट करार दिया है, बहुत ही बढ़िया फैसला, क्योंकि जो सॉफ्ट सिग्नल था नॉट आउट का वही कायम किया है तीसरे अंपायर जी ने। और यहाँ पे देखते देखते तीसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। अजीत पाटिल ने इस ओवर में 9 रन खर्च किए हैं। प्रवीण पाटिल के बल्ले से 2 चौके इस ओवर में ज़रूर देखने को मिले, मगर अजीत पाटिल ने भी काफ़ी प्रभावित किया है
क्योंकि बाकी 4 गेंदों में उन्होंने एक विकेट चटकाया और एक ही रन खर्च किया था। अब अंतिम ओवर करने के लिए नए गेंदबाज आए हैं संतोष। 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं संतोष जाधव। 29 रन ऑन स्कोर कार्ड। 3 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए VBP पनवेल, विनायक पाटिल पुरस्कृत साकर, इस टीम का ये स्कोर अब तक हमें नजर आता हुआ, मगर ये काफ़ी नहीं होगा। अब यहाँ से बड़े स्ट्रोक की दरकार है और प्रवीण पाटिल जब तक मैदान में रहेंगे रन यहाँ पे बरसेंगे ऐसा प्रतीत होता हुआ, क्योंकि अब तक मात्र 4 गेंदों में 1 छक्का और 2 चौकों के सहायता से 14 रन बनाकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर प्रवीण पाटिल खेल रहे हैं, जबकि नरेश गायकवाड़ स्ट्राइकिंग एंड पर सामना करेंगे संतोष जाधव का। संतोष राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इनसाइड आउट बहुत ही बढ़िया स्क्वायर कट किया है पॉइंट के सर के ऊपर से, डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर गेंद गोली के रफ्तार से दन दनाती हुई निकल गई। 4 रन। इंडिया की, शेन वॉटसन की, सिकंदर की, मगर मुझे याद दिलाता है डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर की, क्योंकि उनकी ग्रंथालय में 33,000 बुक्स थे। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार यहाँ पे स्टंप तो तोड़ा है और रनआउट के रूप में एक बड़ा झटका, बड़ी मछली जाल में अपने आप को स्ट्राइक हाथों में रखने के लिए कोशिश में थे, मगर यहाँ पे प्रवीण पाटिल को मैदान छोड़ना पड़ेगा। यहाँ पे अपना कीमती विकेट उनको गंवाना पड़ा। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 गेंदें अभी भी आना बाकी है। इन 4 गेंदों में कितने रन आएंगे? 4 गेंदों में ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की कोशिश करेंगे। कम से कम यहाँ पे 45 रन अगर जोड़ते हैं, 11 के औसत से यहाँ पे अगर रन होते हैं तो एक सम्मानपूर्वक स्कोर हम कह सकते हैं। हालांकि बहुत ही नबीतुली गेंदबाजी अब तक हमें देखने को मिली है। किसी भी तरह की वाइड गेंद नहीं है, किसी भी तरह की नो बॉल भी गेंद नहीं है। जी हाँ, फिर से एक बार ऑप्शन के बाहर ललचाया ज़रूर था उसे, बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया था, मगर कवर की दिशा में उतनी ही बढ़िया फील्डिंग हमें देखने को मिली। और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 1 रन चुरा लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 34 रन ऑन स्कोर कार्ड। 14 ओवर यहाँ पे प्रगति पर। संतोष की अगली गेंद, जी हाँ, हवा में ज़रूर खेलना चाहते थे, मगर गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पे लगी। डीप स्क्वायर लेग की दिशा में राकेश रवि शेड़के तेजी के साथ उस गेंद पर लपके थे और उस गेंद को फील्ड भी किया, उसी एक्शन में थ्रो भी किया। इसी वजह से बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर होना पड़ा। 1-1 रन पर यहाँ पे संतोष करना पड़ रहा है बल्लेबाजों को। जी हाँ, इस पर दबा हवा में उछाल कर खेला है, मगर फिर से एक बार वही दृश्य, ऊंचाई ज़्यादा है, लंबाई कम, और लॉन्ग ऑफ की दिशा में फिर से एक बार पकड़े गए। संतोष को मिलती हुई और एक सफलता। गेंद पर चौका आया था, तब ऐसा लग रहा था कि बड़े ओवर का ये अंतिम ओवर हमें देखने को मिलेगा, मगर संतोष ने पूरी तरीके से कमबैक किया। कमाल की गेंदबाजी, कलात्मक गेंदबाजी, अलग अलग तरह की गेंदबाजी। देखिए फिर से एक बार हवा में खेलने पर मजबूर हुआ, और यहाँ पे वही नज़ारा, उसी
खिलाड़ी के पास एक आसान सा कैच लॉन्ग ऑफ की दिशा में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। सर्व मित्र आणि आमचे पाहुणे या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा। आणि यानंतर जो होणारा सामना आहे तो धनवीर स्पोर्ट्स अलिबाग विपक्ष आई एकविरा 11 पनवेल, दोन्ही संघांचे संघनायक। मी आपणास विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये येऊन टॉस करायचा आहे। धनवीर स्पोर्ट्स अलिबाग आणि आई एकविरा 11 पनवेल। तर मित्रांनो, आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 35 धावा। जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष्य, तसं म्हटलं तर सोपं लक्ष्य आहे, कारण 9 धावांच्या सरासरीनं इथे धावा जमवायच्या आहेत जिंकण्यासाठी। आणि टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच 9 धावांचं लक्ष्य अगदी सहज आणि सोपं म्हटलं जातं, परंतु त्याच वेळेस मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय की ही क्रिकेटची स्पर्धा आहे, याच्यामध्ये परीक्षण किंवा अंदाज लावणं अगदी अचूक होऊ शकत नाही। बऱ्याच वेळा ते फोल ठरतं। हा खेळ आगळा वेगळा खेळ आहे, अनोखा खेळ आहे, अद्भुत आणि अप्रतिम असा हा खेळ आहे। यामध्ये शेवटची धाव किंवा शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत सांगणं कठीण असतं की कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकणार आहे, कारण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे की 1 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना सुद्धा फलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे। परंतु आता मात्र इथे नक्कीच प्रथम दर्शनी आपण अंदाज लावू शकतो की हा सामना गोलंदाजी करणारा संघ पाहतोय की बॉडी बॅलन्स या ठिकाणी त्यांच्याकडून साधण्यात आला। अरविंद त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात। 3 फॉर नो लॉस इन फर्स्ट ओव्हर। कैलास पोर्जीकडून बऱ्याचशा अपेक्षा असतील, कारण संदीप आणि नयन ही जोडी मैदानामध्ये या जोडीला ज्या धावा बनवायच्या आहेत त्यांनी अद्यापर्यंत 3 धावा धावफलकावरती आल्यात। यावेळेला ओव्हर द विकेट जाण्याचा निर्णय घेतला आहे। काही अंशी राऊंड विकेट, ओव्हर द विकेट अशा पद्धतीचा निर्णय गोलंदाज घेत असतात। थोड्या अंशी बॅटरची जी काही टेक्निक आहे ती फॉलो सीमारेच्या पार चौकार। क्रिकेटमध्ये आपण पाहिलं होतं तर बेसिकली 8-10 षटकांचे सामने खेळताना मी म्हणजे स्वतः पाहिलेले आहे, त्याचं समालोचन सुद्धा केलेलं आहे। कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये ज्या पद्धतीच्या स्पर्धा पनवेलकरांच्या मैदानामध्ये रंगायच्या आणि त्यावेळेला त्या क्रिकेटमधली ती विजिगीषू वृत्ती, मग खेळामध्ये व्यावसायिकता आणणं असेल, पनवेलने बरंच योगदान रायगड क्रिकेटला दिलेलं अनुभवलेलं आहे आणि त्याच्यामुळे पनवेलच्या क्रिकेटला
एका वेगळ्या क्वालिटेटिव्ह अशा पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये नेहमी पाहिलं जातं. याही वेळेला आपण पाहतो नयनना तो जे एक फेवरेट रिजन आहे नयनचा, की साधारण डीप स्क्वेअर लेग ते फाईन लेग रिजनमध्ये खेळायचा. 2 धावा याही वेळेला पूर्ण केल्या. 2 धाव्याने धावसंख्या वाढून पोहोचली ती 13 पर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 13 धावा धावफलकावरती. जे अपेक्षित होतं मोरिया पनवेलला, की एक वेल बिगॅन इज अ हाफ डन असं आपण नेहमी म्हणतो, की 36 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा येतात आणि खास करून कैलासपूरजी लेग कटर गोलंदाज आहे. बट या वेळेला त्याने थोड्या अंशी का होईना त्याने विचार केला की फ्रंट ऑफ द विकेट खेळलं जाईल असा विचार त्याने केला. पण अकॉर्डिंग टू नयन मात्र तसं नव्हतं. त्याने विचार केला की थोडा फाईन लेग किंवा त्याच वेळेला लॉंग लेग या एरियामध्ये आपण खेळूया, तिथे धावा बनवूया. तिथेच त्याने 2 चौकार सुद्धा वसूल केला, एक डबल सुद्धा वसूल केलं. हे क्रिकेटमधलं थोड्या अंशी का होईना तुम्हाला टेम्परामेंट दाखवावं लागतं. काही वेळेला तुम्हाला बॉलर्स ॲटिट्यूड बघावं लागतं, की तो कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे, कसा क्षेत्रव्यूह त्याने फैलावलेला आहे आणि त्याच्या अगदी विपरीत तुम्हाला विचारही करावा लागतो आणि त्याच्या विपरीत इम्प्लिमेंटेशन सुद्धा करावं लागतं. इट इज ऑल अबाउट द सोशलिस्टिक परफॉर्मन्स असं मी म्हणणार नाही आहे, की ते तुमचं सामाजिकीकरण झालेलं नाही आहे. तिथे तुमचं थोड्या अंशी का होईना तुमच्या ब्रेनला पॉलिश करावं लागतं, की जे होतंय ना त्याच्या अगेन्स्टमध्ये सुद्धा कधी कधी करावं लागतं. म्हणजे किंबहुना टीट फॉर टॅट अशा वृत्ती आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो, पण तेच उत्तर देण्याची काही गरज नाही आहे. कधी कधी आपला मार्ग धोपट मार्ग सोडू नको असं जे म्हणतात ना, त्या पद्धतीने करायचं असतं. हेच नयनने मैदानात केलं. 13 धावा धावफलकावरती आले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नवीन गोलंदाजीला येणार सुलक्षण नवीन गोलंदाजीला येतोय बीबीपी पनवेल संघाकडून. बीबीपी संघाचे कर्णधार अर्थातच प्रवीण पाटील मला म्हणाले होते की आमच्याकडे 4 चांगले गोलंदाज आहेत आणि त्याने चांगली गोलंदाजी करावी ही आज अपेक्षा मला आहे. त्याच्यामुळे बॅटिंग किती होतील, धावा किती होतील हे साधारण सांगू शकत नाही, पण बॉलरकडून अपेक्षा आहेत. आणि का अपेक्षा नसाव्या, कारण मोस्ट ऑफ द टाईम आपण पाहत असतो की ज्या वेळेला तुमच्या बॉलरकडून ती कमिटमेंट अभिप्रेत असते. दोन्ही संघाचे कर्णधार येतात. नवीन संघाचा कर्णधार सुद्धा आलेला आहे. रघुमाळी त्या ठिकाणी आहेत आणि त्याच वेळेला पनवेल संघाकडून सचिन गरत संघाचे कर्णधार असणार आहेत. दोन्ही लिजेंडरी क्रिकेटर आहेत. अलिबागमधले लेदर क्रिकेट खेळलेले सचिन गरत आहेत. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटमध्ये रघुनाथ माळी यांचं अतिशय बहुमूल्य अशा प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. या सगळ्यांचा अर्थातच इतिहास आणि त्यांच्या वर्तमानातली परिस्थिती आपण नक्की सांगण्याचा प्रयत्न करू. पण सध्या भविष्यात काय होणार याच्याबद्दलची जी चिंता आपल्याला लागलेली आहे ती मैदानाकडे पाहून, कारण 2 पनवेलच्या मधला कोणता पनवेल जिंकणार, मोरिया पनवेल की बीबीपी पनवेल हे जिंकणार हे आपल्याला पाहायचं आहे. या वेळेला अक्रॉस द लाईन गेले. चेंडू खेळून काढलाय तो सरळ फाईन लेग सीमारेषेच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ सुपर सेबी उपरवाला सेक्स. यावेळेला क्रॉस द लाईन गेले. चेंडू खेळून काढलाय तो सरळ फाईन लेग सीमारेषेच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा स्लोअर वन चेंडू होता किंवा त्याच वेळेला एक चेंडू असा मिळाला ज्याला म्हणतो ना की आपण बॅटच्या पट्ट्यात आला पाहिजे, आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम नक्की करणार. असे बरेच जण बरेच टप्पे शोधत असतात, परंतु प्रत्येकाला काही त्या टप्प्यात जाता येत नाही. पण या वेळेला मात्र फलंदाजाने आपला स्वतःचा टप्पा ओळखला होता आणि चेंडू भिरकावून दिला 6 धावांसाठी. वा हा, या वेळेला मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुलक्षण भोईर यांच्याकडून, कारण टप्पा घेतल्यानंतर चेंडू आतमध्ये वळला होता. या टप्प्याच्या शोधात होते ते. बऱ्याच वेळेला आपण पाहतो ना की क्रिकेटमध्ये गोलंदाज थोड्या अंशी पहिल्या चेंडूवरती थोडा चलबिचल होतो, कारण तो रिदम प्राप्त करायला थोडा वेळ लागू शकतो. पण एकदा काही तो टप्पा तुम्हाला मिळाला की दिवस तुमचा असतो. कदाचित सुलक्षण भोईर यांना तो विचार करावा लागेल. 19 ऑन बोर्ड, 19 धावा धावफलकावरती. आणि आही आपण पाहतो टप्पा घेतल्यानंतर चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. एकेरी धाव तर नक्की मिळाली. 20 धावा धावफलकावरती. आमचे पंच पुरुषोत्तम भगत यांनी मनपूर्वक या ठिकाणी आभार कळवलेले आहेत पनवेलच्या अर्थातच या दोन्ही संघांना, कारण त्यांच्यामुळेच रतनबुवा स्पर्धेमध्ये खेळण्याचा संधी मिळाली होती आणि त्याबद्दल त्यांनी पनवेलच्या संघाचे या ठिकाणी आभारसुद्धा व्यक्त केलेले आहेत. पुरुषोत्तम भगत आमचे पंच म्हणून जे कामगिरी पार पाडत असतात आणि किंबहुना अलीकडच्या काळामध्ये मोरिया पनवेलचे जे ओनर आहेत विजय खिल्लारे यांना त्यांनी मनपूर्वक धन्यवाद दिलेले आहेत, कारण विजय खिल्लारे यांच्यामुळेच त्यांना रतनबुवा स्पर्धेमध्ये संधी मिळाली होती खेळण्याची. बऱ्याच वेळेला अशा काही गोष्टी असतात ज्या मला वाटतं ना की हा रिस्पेक्ट ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. पुरुषोत्तमसुद्धा एक लिजेंडरी क्रिकेटर राहिलेला आहे.
मी खेळाडूंना विनंती करेन, मगाशी सुद्धा सांगितलं होतं की जेवढ्या वेळा पाण्याची गरज आहे सामना थांबवा, पाणी मागा, आम्ही पाणी घेऊन जाऊ. वेळ होतोय मान्य आहे, पण तरीही वेळेपेक्षा आपल्या माणसाची किंमत मोठी आहे. थोडे सामने आम्ही थांबू, कमी षटकांचे खेळू, काही हरकत नाही आहे. बक्षीस प्रत्येकाला मिळणार आहे, प्रत्येकाला माहिती आहे, पण आपल्याला सगळ्यांना आपली मैत्री महत्त्वाची आहे आणि मैत्री चषकातून हेच आपल्याला जपायचं आहे. फक्त आम्हाला कळवा, प्लेयर्स आतमध्ये जाण्यापेक्षा आम्ही व्हॉलंटियर्स म्हणून आम्ही पाणी घेऊन येऊ. कोणी व्हॉलंटियर्स नसेल तर मी नक्की येईन. आमचे गोलू तर इथे आहेतच, आकाश राणे स्वतः आहेत, चेतन आहेत इथे, ॲडव्होकेट सुजय करत आहेत आणि आमची सगळी मंडळी इथे, सिद्धू आहे, सर्वच मंडळी इथे बसलेली आहेत. ती तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. या वेळेला मात्र फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. अजितला फार काही धावा बनवायचे नाहीत, 16 धावा बनवायचे आहेत, पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि हे जे सगळे खेळाडू आहेत ना, लिजेंडरी क्रिकेटर आहेत. हे केवळ चान्स शोधतात. म्हणजे आमचे समालोचक सिनियर मोस्ट समालोचक राजा पेटे किमच्या त्या राजा शिवछत्रपती क्रीडांगणावरती नेहमी म्हणायचे की क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. लुक ॲट द संदीप, इट इज द पोझिशन वेअर यू कॅनॉट प्रेडिक्ट हाऊ द बॅट्समॅन बिहेव अँड हाऊ द बॉलर्स बिहेव. आणि मी त्या गोष्टीला जसंच्या तसं फॉलो करतो, कारण क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स हे मी बऱ्याच वेळेला अनुभवलेलं सुद्धा आहे की तुम्ही फक्त संधीच्या शोधात राहायचं आहे आणि त्या संधीचं सोनं तुम्ही करू शकता. इथे मैदानामध्ये 40 ओलांडल्यानंतर सुद्धा ती 40 मैदानामध्ये एक नवी स्फूर्ती, नवी एनर्जी घेऊन आलेली आहे आणि मग तो एक्सपिरियन्स जो असतो ना, तो फार महत्त्वाचा असतो. क्रिकेटमधला सी स्टँड्स फॉर वॉट, आर स्टँड्स फॉर वॉट असं जेव्हा म्हणतो ना, त्याच्यामध्ये ई हा एक शब्दसुद्धा येतो आणि ई स्टँड्स फॉर एक्सपिरियन्स, तो सुद्धा मॅटर करतो. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा अपील झाला आणि फलंदाज बाद होऊन परतणार पावलांमध्ये. मुळे म्हणजे यष्ट्यानं पूर्णपणे चुंबन घेत तो गेला, पण समजलंही नाही. अशा वेळेला थोडासा रोमॅन्टिकचा मांडण्याचा प्रयत्न केला गेला मैदानामध्ये, पण नक्की कौतुक करावं लागेल गोलंदाज सुलक्षण भोईर याचं, कारण हे अलीकडच्या काळामध्ये फार सुंदर सुंदर शब्द आहे. म्हणजे चेंडू साधारण नाकासमोरून बाहेर काढला की त्याला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं जातं. नंदन, तुझंही या ठिकाणी मनपूर्वक आभार, कारण आम्हाला तू या ठिकाणी आज मॉनिटरची व्यवस्था केलेली आहेस, कारण ते फार महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. tenniscricket.inच्या संपूर्ण टीमचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. दुसऱ्या षटकामध्ये सुलक्षण भोईरने मॅचमध्ये परतलेले पाहायला मिळतात, कारण आता 13 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे आणि मी ज्याचा उल्लेख करत होतो ना मगाचपासून की क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स, तुम्ही त्या संधीच्या शोधामध्ये राहायचं असतं. आणि जेव्हा तुम्ही या एजला पोहोचताना, ॲट द एज ऑफ 40, तुम्हाला माहिती असतं की काही संधी आपल्याला मिळत असतात, काही संधी आपल्या हातातून गेलेले असतात. नियती नावाचा एक खेळ आपण मान्य केलेला असतो आणि आपल्याला एक जनरेशनमध्ये काही गोष्टी असतात. म्हणजे ही जी जनरेशन आहे, ही जनरेशन थर्ड जनरेशन ज्याला म्हटलं जातं, वाय जनरेशन म्हटलं जातं. जनरेशनमध्ये सुद्धा एक फेज आउट आहेत. अलीकडच्या काळातील जी जनरेशन आहे त्याला झेड जनरेशन म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये झेड जनरेशनमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. फोर्थ जनरेशन जी आहे, पण त्याच्यावरती येऊ आपण. चांगला चेंडू, यावेळेला जोरदार अपील करण्याचा प्रयत्न केला, पण लास्ट मोमेंटला स्वतः प्रवीण पाटील सुद्धा म्हणतात की ठीक आहे, चांगला चेंडू आहे, त्याचं कौतुक करूया. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. फॅन्टॅस्टिक ओव्हर बाय सुलक्षण भोईर वन्स अगेन, कारण पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर ते म्हणतात पुढचे 5 चेंडू माझ्या हातात होते, तीच कर्तबगारी मला करायची होती. 5 चेंडूमध्ये केवळ 1 धाव देतात, 2 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवत आहेत आणि आता 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा आल्यात. 12 चेंडूंचा खेळ येणं अजूनही बाकी आणि सामना जिंकण्यासाठी मोरिया पनवेलला 16 धावांची आवश्यकता आहे. उन्हाचा प्रभाव प्रचंड आज आहे, म्हणजे ह्युमिडिटी मॅटर करते. आपण नेहमी म्हणत असतो खेळत असताना या गोष्टी आपल्याला अनुभवत असतो आपण.
डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो काही जणांना, त्याच्यामुळं थोड्या ज्या वेळेला पाण्याची गरज लागेल त्या वेळेला मित्रांनो पाणी मागवत चला. आमचे कमिटी मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्हाला लगेच पाणी देतील, त्याची व्यवस्था करतील. पण 40+ या लॉट्समध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे, कमिटीचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. काही जणांनी स्पर्धा सुरू होताना असं म्हटलं होतं की 40+ लॉट्स काही पूर्ण होणार नाही, 40+ काही तेवढ्या टीम येणार नाही. पण जेवढे 40+ संघ आलेले आहेत त्याच्याबद्दल आपण नक्की अभिनंदन केलं पाहिजे आणि गोलू यांचं यासाठी विशेष अभिनंदन आणि आभार व्यक्त केले पाहिजे. कारण 40+ लॉट्स इथे पूर्णही झाला आहे आणि सर्व संघ इथे वेळेत उपस्थित झालेले आहेत. ही शिस्तबद्धता आपण या सर्वांकडून अनुभवत असतो. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, मी किती गोष्टींबद्दल आपण बोलायचं, शिस्तबद्धताबद्दल बोलूया, संयमबद्दल बोलूया, आत्मविश्वासबद्दल बोलूया, क्रिकेटबद्दलच्या एक्सपिरियन्समधला बद्दल बोलूया. या सगळ्या गोष्टी आज आपण अनुभवतोय. नवीन षटकासाठी गोलंदाजी येतोय दीपक पाटील फ्रॉम चाळमळा एंड. दीपक पाटीलला 12 चेंडूमध्ये 16 धावा डिफेंड करायचे आहेत. एका बाजूला मैदानामध्ये अशी गोलंदाजी करावी लागेल जी त्यांचे कर्णधार प्रवीण पाटील यांना सुद्धा अपेक्षित आहेत. रायगड 40+चे अर्थातच सन्माननीय ते अध्यक्ष सुद्धा आहेत आणि आपल्या संघाकडून बऱ्याच साऱ्या अपेक्षा सुद्धा त्यांना आहेत. आणि पहिल्याच चेंडूवरती यावेळेला फलंदाज बाद होतोय. मी म्हणालो ना की क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, त्या पद्धतीने आता दुसरं स्टेटमेंट मला कदाचित करावं लागेल की क्रिकेट इज द गेम ऑफ अनप्रेडिक्टेबिलिटी असं जे म्हणतो ना, ती अनसर्टन्टी आपण या वेळेला मैदानामध्ये अनुभवतोय. आणि इथे तुम्ही प्रेडिक्शन करू शकत नाही की आता 11 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. दीपक पाटील गोलंदाजीला आले, पहिल्याच चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये सुरेश मल्हार. सुरेश मल्ला आणि प्रकाशची जोडी मैदानामध्ये आहे. पण येणाऱ्या 11 चेंडूमध्ये सर बोला. गाडी इनोवा, अच्छा इनोवा ज्याची कोणाची आहे त्यांनी ती थोडी बाजूला घ्यायची आहे. जी गाडी मैदानामध्ये उभी आहे, विनंती आहे की ती गाडी जरा बाजूला करायची आहे. खेळाडूंना रिफ्लेक्शनचा त्रास होतोय. खेळाडूंना रिफ्लेक्शनचा त्रास होतोय, तर विनंती असेल की ती गाडी तिथून बाजूला लगेच हटवायची आहे. 11 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. आपण बोलत होतो क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या बाबत आणि क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या बाबत आपण बऱ्याच वेळेला त्याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे जर तुम्ही क्रिकेटर असाल तर तुम्ही नक्कीच अनुभव घेतला आहे. जर तुम्ही केवळ क्रिकेटला फॉलो करत असाल ॲज अ प्रेक्षक म्हणून तर तुम्हाला ती अनिश्चितता तुम्हाला तुमच्या आयुष्याशी जोडता येऊ शकते. जर तुम्ही क्रिकेटबद्दल नव्याने ओळख निर्माण केलेली असेल, म्हणजेच थोड्या अंशी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ते क्रिकेटमधली अनिश्चितता तुम्हाला ते एक वेगळ्या प्रकारचं थ्रिल म्हणून अनुभवायला मिळेल. अलीकडच्या काळामध्ये जिथे नवीन पिढी थोड्या अंशी व्यसनाधीन होण्याचा प्रयत्न करायला लागलेली आहे, ती व्यसनाधीनता सोडा, मैदानावरती या. मैदानावरती अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यातून तुम्हाला जो आनंद मिळेल, ते जे व्यसन जडेल ते फार वेगळ्या स्वरूपाचं असेल मित्रांनो. यावेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढलाय चेंडू, बराच काळ हवेत, चेंडू खाली येतोय, तो क्षेत्ररक्षक वाईडेस्ट लॉंग ऑनला आणि झेल टिपला जातोय. केतन चेंडू खाली आलाय आणि फलंदाज बाद. नऊ चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. सामना कुठून कुठे फिरला मयुरेश मला कळवतोय. म्हणजे साधारण पहिल्या 6 चेंडूवर 13 धावा होत्या, 7 चेंडूवर 19 धावा होत्या, 8 चेंडूवर 19 धावा होत्या, 10 चेंडूला 20 धावा होत्या, बरोबर आहे. म्हणजे नंतर 12 आणि 3 15 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला 15 चेंडूमध्ये तुम्हाला साधारण 16 धावांची आवश्यकता होती. 15-16ची मॅच आले 9-16 वरती. येस, लाल्या या ठिकाणी बॅटिंगला आलेत.
जितेंद्र म्हणजेच जितू ज्यांना लाल्या या नावाने ओळखलं जातं आणि त्यांच्यासाठी राकेश चव्हाण यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक षटकारासाठी. 20-16 म्हणजे 15-16चा सामना, 15 चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. तिथून हा सामना 9 चेंडूत 16 वरती आलात, म्हणजे 6 चेंडूत एकही धाव आलेली नाही आहे. क्रिकेटमधलं अनिश्चितता की क्रिकेटमधली अनप्रेडिक्टेबिलिटी, जो शब्द इंग्लिश घ्यायचा आहे, मराठी घ्यायचा आहे, घेऊ शकता, तो मैदानातही तुम्हाला अनुभवायला मिळेल. प्रवीण पाटील धडपडतात मैदानामध्ये. 7वा चेंडू वाईट जातोय. आमचे मित्र शाबीरबाई कुरेशी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी त्याने या ठिकाणी आम्हाला सायकल पारितोषिक म्हणून दिलेलं आहे. त्याबद्दल शाबीरबाई कुरेशी यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती असेल शाबीरबाई कुरेशी यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वळूया मैदानाकडे, ज्या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 8 चेंडू येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. येणारे 8 चेंडू आणि 16 धावा, हे आव्हान सोपं, कठीण, अवघड या शब्दांमध्ये पडण्यापेक्षा आपण पाहतोय ना, आता थोडे अंशी का होईना धगधग वाढले, हे मात्र खरं आहे. त्याला यावेळेला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न करतोय, पण अजूनही आपण पाहतोय 8वा चेंडू, सलग 8वा चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. क्रिकेटमध्ये ही आर पार की लढाई ज्याला म्हणतात ना, ती लढाई आपण अनुभवतोय. दोन्ही पनवेलचे संघ आहे, दादा संघ आहे. एका बाजूला बीबीपी पनवेल जो क्षेत्ररक्षण करतोय, दुसऱ्या बाजूला अर्थातच आपण मैदानामध्ये पाहतोय तो मोर्या पनवेल जो संघ मैदानामध्ये आता 7 चेंडूमध्ये 16 धावांपासून दूर आहे. आणखीन एक मोठा फटका यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू मात्र वाईडेश मिड विकेटला जातोय. परत एकदा सुंदर क्षेत्ररक्षण होतोय मिड विकेटला. नरेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. नरेश गायकवाड यांच्याकडून आज आपण पाहतोय ना की जवळजवळ पैसा वसूल मॅच अशा पद्धतीचा बीबीपीसाठी त्यांचा परफॉर्मन्स राहिला आहे. 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता असणार आहे. जितेंद्र म्हणजेच लाल्या खेळतात 2 धावांवरती. प्रकाशला आपलं खातं खोलायचं आहे आणि अर्थात लास्ट फलंदाज बाद झाले ते सुरेश मल्ला. सामना जिंकण्यासाठी मित्रांनो आपण पाहतोय 6 चेंडू येणं बाकी आणि 14 धावांची गरज. मी नेहमी असं म्हणत असतो की क्रिकेटमध्ये की वक्त की फितरत है दोस्त, कब प्यादे को वजीर बनाए, कब शहजादे को फकीर. आणि त्याच्यामुळे तुम्हाला टाईम बाय टाईम विचार करावा लागतो. इथे ना 24 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान होतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. सामना 15 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता गरजेची होती आणि 15 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता असल्यानंतर सामना तुमचा अशा परिस्थितीमध्ये आलाय की आता येणाऱ्या पुढच्या 6 चेंडूमध्ये तुम्हाला सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज असणार आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा असा खेळ आहे. पण जेव्हा आता बॉलिंग परफॉर्मन्स बाबत आपण बोललो ना, तर थोडा बॅटर परफॉर्मन्स बाबत सुद्धा बोलूया. कारण बॅट्समन सुद्धा ही अपेक्षा व्यक्त करत असेल की आता थोडंसं वातावरण आम्हाला अनुकूल व्हावं. मैदानातलं एकदम ऊन नाहीसं झालेलं आपल्याला अनुभवायला मिळते. थोडंसं या ठिकाणी ऊन गायब झाल्यानंतर मैदानामध्ये या ट्विन लाईट्सचा थोड्या अंशी तुम्हाला सामना करावा लागतो. पण तरीसुद्धा त्याचा सामना करत असताना मैदानामध्ये आपलं टेम्परामेंट टिकून ठेवणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं राहतं. 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजीसाठी येतोय साई म्हात्रे. साई प्रवीण पाटील काहीसा मला सॉरी दिलीप पाटील गोलंदाजीला आलेत. थँक्यू सो मच. बघा 40+ खेळाडू आम्हाला त्यांची नावंसुद्धा या ठिकाणी लगेच करेक्ट करून सांगताना त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दिलीप पाटील यांचा पहिला चेंडू फिरवला होता दिलीप पाटील यांनी जवळजवळ. पहिल्या चेंडूवरती त्याने उंगलियों का जादू ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीने यासिनजी आमचे नेहमी म्हणत असतात की थोडे फिंगर रोल्स करायचे आणि त्याच वेळेला बॅट्समन ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होईल तो प्रेडिक्ट करायचा की त्याच पद्धतीने खेळणार आणि मग तशा पद्धतीची गोलंदाजी करायची. यासिनजी पूर्णपणे ना क्लेवर माइंडेड खेळ ज्याला म्हणतात ना यासिन सर, तशा पद्धतीचा खेळ चालू आहे. अरे भाईजान हा भाग आहे तो. भाईजान यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे की जो कोणी फलंदाज षटकार मारेल किंवा जो कोणी लागोपाठ 2 विकेट घेईल त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक मला माहिती असतात. त्याच्यामुळे ते फक्त पैसे त्यांनी अनाऊन्स करायचे. बक्षीस दोन्ही टीमला असतं त्यांच्याकडून. क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत भाईजान. मॅच कुठेही असो, डे क्रिकेट असो, वाईट टाकला तर 500 रुपये. वाईट टाकला तरी भाईजान यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. राकेशजी चव्हाण यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे. लाल्या यांनी जर षटकार लगावलं तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 5 चेंडू येणं बाकी. मयुरेश मला कळवतोय 13 धावांची आवश्यकता. इंटरेस्टिंग बॅटल पाहायला मिळाले. दिलीप पाटील गोलंदाजी करतात आणि जितेंद्र लाल्या फ्रॉम रायड पोलीस
हा यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय, टप्पा घेतला, बाहेर वळला, लेफ्ट आर्म बॅट्समन बॉलर या वेळेला करिश्मा करतोय. आणि प्रवीण पाटील जे म्हणाले होते ना, ते उगाचच म्हणाले नव्हते, आज आपण त्याचाही अनुभव घेतोय. ते मगाशी मला म्हणाले की रन्स किती होतील डोंट मॅटर अबाउट दॅट, ठीक आहे, ज्या काही होतील त्या होतील, पण आमच्याकडे चांगले बॉलर्स आहेत आणि ते बॉलर चांगली कामगिरी करतील ही अपेक्षा मला आहे. बीबीपी पनवेल यासाठी ओळखला जातो. विचुंबी, बिंगारी आणि पेठ या 3 गावांनी मिळून तयार झालेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि या तिन्ही गावाचे खेळाडू खेळतात. एक ओपीडी पनवेल ऐकलं म्हणजे ओळे, पारगाव आणि दापोली या 3 संघांचा एक संघ झाला. मग बीबीपी पनवेल सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळाला. गावांची नावं एकत्र करून या पद्धतीने ती इनिशियलाइज करून किंवा त्यांचे अध्यक्षरे घेऊन अशा पद्धतीने अर्थातच नाव तयार करण्याची पनवेलमध्ये एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि ती छान पद्धतीने रंगवली जाते आणि त्या दृष्टिकोनातून ते संघ तयार सुद्धा होतात. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. 4 चेंडू येणं बाकी, 13 धावांची गरज. मोठा फटका खेळला जातोय. यावेळेला चेंडू बराच काळ हवेत आणि नरेश गायकवाडच्या हातामधून चेंडू काही सुटणार नाहीये. फलंदाज बाद. धावांची आवश्यकता असताना अचानक भानामतीचा प्रकार व्हावा की काय, कारण आता 3 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. आणि म्हणून परत एकदा सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेले हे सांगता येत नाही. ते याची देही याची डोळं आपण अनुभवलं. फक्त 3 धावा आल्यात पुढच्या अर्थातच मागच्या साधारण हे 3 चेंडू मायनस केले तर 12 चेंडूंवरती 12 चेंडूंवरती केवळ 3 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. पण अजूनही मला विश्वास आहे की 3 चेंडूंवरती 13 धावांची आवश्यकता असताना एक मोठा फटका या सामन्यामध्ये याच चेंडूवर जर आला तर थोड्या अंशी निकाल वेगळा असू शकतो. आणि त्याच्यामुळे दिलीप पाटीलला सुद्धा माहिती आहे की हा चेंडू किती या सामन्यातला क्रुशियल असणार आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर यावेळेला शफल होऊन खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषा गाठणार का? नाहीये. क्षेत्ररक्षक त्यावेळेला मात्र मैदानामध्ये थांबतोय आणि ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतोय ते बीबीपी पनवेल संघासाठी नक्कीच महत्त्वाचं आहे. केतन यांचं 2 चेंडू येणं बाकी, 12 धावांची गरज. आता 2 चेंडूत लागोपाठच्या 2 षटकार आले तर भाईजान यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले तर हे पारितोषिक असणार. पण बीबीपी पनवेल संघाचे कर्णधार प्रवीण पाटील यांनी आज मैदानामध्ये दाखवून दिलं की सामन्यामध्ये आपण आपल्या खेळाडूंवरती भरोसा ठेवणं हा फार महत्त्वाचा आहे. सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे का हे गाणं फेमस असेल, पण त्याच वेळेला दिलीप तुझा माझ्यावर भरोसा नक्की आहे असं म्हटलं जातं. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय. चेंडू बराच काळ हवेत आणि यावेळेला लॉंग ऑनला केतनच्या हातामध्ये. फलंदाज बाद. लास्ट मोमेंटपर्यंत हार न मानण्याची थेरी आपण सर्वांनी घ्यावी. कारण आपण पाहतो की पहिल्या 7-8 चेंडूवरती धावा आल्यानंतर बीबीपी पनवेल संघ मैदानामधून कुठेही त्यांचा फोकस ढळला नव्हता. शोल्डर डाऊन झाले नव्हते किंवा त्याच वेळेला सामना आपल्या हातून जाईल असं त्यांना काही वाटलं नव्हतं. कारण त्यांना माहिती होतं इट इज ऑल अबाउट द क्रिकेट अँड इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द क्रिकेट. तुम्हाला ते मान्य करावं लागतं आणि एकदा काही तुम्ही ते मान्य केलं नाही, ही वयाची फेज सुद्धा आहे. तुम्हाला मान्य करावं लागतं तुमचा बॉस खडूस आहे. तुम्हाला मान्य करावं लागतं तुमच्या घरामध्ये भांडणं होत आहेत. तुम्हाला मान्य करावं लागतं तुम्हाला समाजाची मदत मिळणार नाहीये, पण तुम्हाला लढाई तर स्वतःचीच लढावी लागते. आणि 40+ क्रिकेट हेच तर करून दाखवतं की आपली लढाई आपण जिंकायची असते. बीबीपी पनवेलच्या संघाने ती लढाई जिंकून दाखवलेली आहे. प्रवीण पाटील यांच्या संघाने ती लढाई कर्तबगारी करून दाखवलेली आहे. सर्व गोलंदाजांनी त्या लढाईमध्ये दाखवलेलं आहे की बचेंगे तो और भी लढेंगे. आणि परत एकदा या वेळेला जीत का जश्न परत एकदा सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत. वेल डन बीबीपी पनवेल आणि धन्यवाद मोरिया पनवेल. आपलं सुद्धा मनपूर्वक आभार.